DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओंकार पवार यांची नियुक्ती। आशिमा मित्तल यांची जालन्यात बदली, पवार यांना नवा जबाबदारीचा कार्यभार। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी यापूर्वी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर उपविभागाचे प्रांताधिकारी तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलंय। आता ते नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेत। उद्याच ते पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे। मागील आठवड्यात आशिमा मित्तल यांची बदली होऊन त्यांची जालना जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नवे नाव कोणतं असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। अखेर सरकारकडून आदेश जारी करण्यात आले असून ओंकार पवार यांची नियुक्ती अधिकृतपणे जाहीर झाली आहे। या संदर्भातील नियुक्तीचे आदेश व्ही राधा यांनी दिलेत। पवार यांच्याकडे प्रशासनाचा चांगला अनुभव असून जिल्हा परिषदेसमोर विविध आव्हानांना समर्थपणे सामोरं जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।